प्रणाम असो. दुष्ट माणसा, तू तुझ्या पदाचा अधिकाराचा उन्मत्तपणे गैरवापर केलास. मी तुला शाप देते की तू चिडचिड होशील, चिडचिड होशील आणि या जंगलात भटकत फिरशील. लोक तुझा तिरस्कार करतील. तू चिडचिड होशील, तू चिडचिड होशील. वनदेवता, माझी चूक झाली, मला माफ करा. हो, मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. हो, मार्ग सांगा. जी झाडे तू संपत्तीच्या अभ्यासापोटी तोडली, तिच्यापेक्षा दुप्पट झाडे पहिला पाऊस पडायच्या आधी पुन्हा लावली, तरच तुला तुझे रूप परत मिळेल. तू पुन्हा मूळ रूपात परत येशील. तथास्तु. अरे गावकऱ्यांनो, या कुंड्यांमध्ये मी झाडांची रोपं लावून जगवत होतो, खत पाणी घालून झाडं मोठी करत होतो. पण तुमच्या गावातली मुलं मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. ती जीवभांडे घेऊन पळून जात होती. पण अखेर वनदेवीने सांगितलेलं काम माझ्या हातून पूर्ण झालं. सगळी झाडं लावून झाली आणि मला मूळ रूप परत मिळाले. तेव्हा गावकऱ्यांनो, मी सर्वांना एकच संदेश देईन. मानवाच्या कल्याणासाठी, सृष्टीला वाचवण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोय वनचर. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्षी सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. धन्यवाद. नाटक आवडलं का? सर्व आजच्या प्रेक्षकांना विनंती, खरंच आमचं हे बालरंगभूमीवरचं काम तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि प्रत्येकाने आज व्हॉट्सअपवरती आपल्या परिवारातील